हाय मित्रांनो, आज आपण अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल सेतू त्याचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची देशाची शान असणारा हा प्रोजेक्ट आहे, जो पूर्ण झालेला आहे 1.5 वर्षापूर्वी. या पुलाची साधारणतः एकूण खर्चाची जी रक्कम पाहिली तर ती जवळपास 18,000 कोटी रुपये लागलेले आहेत या प्रकल्पाला. अटल सेतू ज्याला मुंबई ट्रान्स हार्बर सिलिंग MTHL असं म्हटलं जातं, हा मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरांना जोडणारा एक महत्वाचा पूल आहे. म्हणजेच मुंबईमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, धारवाड, हुबळी, बँगलोर, साऊथ इंडिया इकडे जाणारे जे सगळे रस्ते आहेत त्यांना हा एक्सप्रेस हायवेला कनेक्ट करतो आणि त्यामुळं विदाउट ट्रॅफिक आपण इथून बाहेर पडू शकतो. यासाठी आपल्याला मुंबईकडून येताना फ्रीवेच्या इथून आल्यानंतर थोडंसं पुढे आले माझगाव डॉकच्या पुढे की तुम्हाला राईट मारायचं आहे आणि हा नवी मुंबईला निघणार असतं. किंवा पुण्याकडून आले तर तुम्हाला पनवेलच्या तिथून लेफ्ट मारायचं आहे. JNPT रोडने सरळ पुढे आले की राईट साईडला तुम्हाला अटल सेतू मिळेल. या पुलाची काही वैशिष्ट्य मी आज तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर या पुलाची साधारणतः लांबी ही 21.8 किलोमीटर आहे आणि या 21.8 किलोमीटर पैकी 16.5 किलोमीटर तब्बल एवढा रस्ता हा फक्त समुद्रातून गेलेला आहे. ऍक्च्युली हा समुद्र म्हणजे एक खाडी आहे आणि उथळ हे होतं, पण हे काम करणे खूप चॅलेंजिंग असते आणि इंजिनिअरिंगचा खरंच हे एक कमाल आहे. आता त्यासाठी खर्चही तितकाच लागलेला आहे. 18,000 कोटी रुपये म्हणजे जवळपास 850 ते 900 कोटी रुपये फक्त एका किलोमीटर साठी इतका खर्च झालेला आहे. त्यामुळे काय होतंय की मुंबई आणि नवी मुंबई यांच्या दरम्यानचा जो प्रवास आहे त्यात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते. या पुलाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य पण आहे. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब समुद्रावरचा पूल आहे. म्हणजे इतर पूल वेगवेगळे असतात, ते रेल्वेचे पूल असतील, जमिनीवरचे पूल असतील, फ्लायओव्हर असतील, ब्रिज असतील, पण समुद्रातून हा भारतातला सर्वात लांब पूल म्हणून ओळखला जातो. समुद्रातून गेला तुम्ही एक अटल सेतू बघितला, पण त्याच्या आधी तुम्ही एक बांद्रावरील सीलम पण पाहिलेला असेल, पण तो छोटा आहे. हा तब्बल 21.8 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे. ऍक्च्युली भारताचे जे माजी पंतप्रधान आहेत आपले भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांच्या नावावरून खूप साऱ्या रस्त्यांना वगैरे नाव दिलेले जसं की अटल टनल पण आहे मनालीला, तसंच याला अटल सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. या प्रवासाचा वेळ फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हा पूल क्रॉस करून नवी मुंबईत जाता. म्हणजे बघा मित्रांनो, किती कनेक्टिव्हिटी एकदम इझी झालेली आहे. तुम्ही ट्रॅफिक अवॉइड करून इझिली मुंबईच्या बाहेर पडू शकता. किंवा मुंबईमध्ये एखाद्याला यायचंय पुण्याकडून तर मंत्रालय, कुलाबा, गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, नरिमन पॉइंट किंवा गिरगाव असेल, बांद्रा, वरळी, त्यानंतर दादर, भायखळा या एरियाकडे जायचं असेल तुम्हाला, बृहन्मुंबई महापालिका एरियामध्ये, तर हा इझी कनेक्ट आहे. तुम्हाला सहज विदाउट ट्रॅफिक तुम्ही सहज आतमध्ये जाऊ शकता. कुठल्याही प्रकारचे ट्रॅफिक नाही लागणार. काय या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे. लोकांची इंधन बचत होणार आहे, वेळ सुद्धा वाचणार आहे. या प्रकल्पाचं काम आहे ना, की वेगवेगळ्या 4 कंपन्यांनी केलेले. म्हणजे तसं की तुम्हाला त्यातली L&T माहितच असेल, ती कंपनी आहे. डायवो म्हणून एक कंपनी आहे साऊथ कोरियाची. IHI कॉर्पोरेशन जपानची कंपनी आहे. JFE इंजिनिअरिंग जपानची कंपनी. या 4 कंपन्यांनी मिळून हा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. तसं ऑफिशियल नाव जर तुम्ही याचं म्हटलं तर
अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू असं एवढं मोठं नाव आहे, पण त्याला शॉर्टकट मध्ये MTHL किंवा अटल सेतू असं म्हटलं जातं. अर्थात काही ठिकाणी याच्या सारखे सारखे पॅच पण पडतात, तुम्हाला थोडस पुढे गेल्यानंतर दिसेलच. या पुलावरती फोटो घेण्यासाठी बंदी आहे. म्हणजे तुम्ही इथं पुलावरती मस्त तुम्हाला वाटेल की चाललोय फिरायला आणि मग आता इथं आपण थांबू गाडी आणि फोटो घेऊ, ते तसं शक्य नाही. का? कारण तुम्हाला इथं कुठे ट्रॅफिक वाला दिसणार नाहीये. पण प्रत्येक 100 मीटर वरती हाय डेफिनेशन हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे लावले. तुम्ही गाडी थांबवली की ऑनलाईन चलन पडलंच म्हणून समजा. भारतातून विविध लोक मुंबईत येत असतात, त्यांना हे खूप मोठं अट्रॅक्शन वाटतं. इंटरनॅशनल लेवलचा हा एक ब्रिज आहे. खर्चही त्यासाठी 18,000 कोटी आलेले आहेत, पण एक खूप सुंदर अशी कनेक्टिव्हिटी आणि खूप सुंदर असा हा पूल आहे. तुम्ही बघू शकता. इकडून आपण पुण्याला जाऊ शकतो. इथून साधारण 132 किलोमीटर पुणे. JNPT आहे. उरण जवळच आहे. गोव्याला जायला सुद्धा इकडून बाहेर पडू शकता तुम्ही. म्हणजे तिकडून तुम्हाला फ्रीवेने जाणार, तुम्ही चेंबूरला जाणार, चेंबूरवरून इकडं वाशी नवी मुंबई मार्गे तुम्ही इकडे पुण्याला येणार, तिकडे कंटिन्युअसली ट्रॅफिक लागतं. पण तुम्हाला इथून माझगाव डॉकच्या पुढे आलं की राईट मारला, ट्रॅफिक नाही, नवी मुंबईत आलं, नवी मुंबईतून एक्सप्रेसवे किंवा गोव्याला तुम्हाला जिकडे जायचं तिकडं सहज जाऊ शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये मध्ये कुठेही इन आउट नाही, त्यामुळे तुम्ही अखंड तुम्हाला प्रवास करायचा. मुंबईकडून येताना जेव्हा तुम्ही एक्झिट करता तेव्हा तुम्हाला याचा टोल भरायचा आहे, आणि पुण्याकडून मुंबईकडे जाताना जेव्हा तुम्ही एंट्री करता त्या एंट्री पॉइंटला फक्त टोल आहे. मध्ये एंट्री एक्झिट नसल्यामुळे मध्ये कुठेही टोल नाही. हे बघा इथं असे पॅचेस पडलेले आहेत. नवीनच पुले 1.5 वर्ष झालं, पाठी पण पडली, पॅचेस भरायचं काम चाललेलं आहे. क्वालिटीमध्ये थोडंसं कुठंतरी काहीतरी गडबड दिसतीये, पण ठीक आहे. समुद्रातून एवढा मोठा ब्रिज काढणं म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे, आणि तो काही 1 किंवा 2 किलोमीटरचा नाहीये, तर तब्बल तो तुम्ही बघू शकता. ही दलदल आहे सगळी नवी मुंबईतली उरणची. लेफ्ट साईडला समुद्र आहे. सगळे सीसीटीव्ही लावलेले आहेत. बघा, पॅचेस खूप ठिकाणी पडलेले आहेत बरं का. एनिवे, ट्रॅफिक पेक्षा थोडेसे पॅचेस जरी असेल तरी आपण ऍडजस्ट करू शकतो. खूपच दिसत आहेत. 2-3 किलोमीटर वर कंटिन्यू पॅचेसच दिसत आहे. ते भरायचं काम चालू आहे. इथून एक एक्झिट ठेवलेला आहे त्यांनी, आता सध्या बंद येतो उलवेला बाहेर पडण्यासाठी. लेफ्ट साईडला सध्या बंद आहे, पण तो लवकरच चालू होईल. म्हणजे तेवढ्या 1-2 महिन्यामध्ये तर नक्कीच तो चालू होईल. बघू शकता तुम्ही, मध्ये अशा सुंदर लाईट्स लावलेल्या आहे, सेफ्टी ग्रिल लावलेली आहे लेफ्ट साईडला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आभाळ पण असं स्वच्छ आणि पांढरे ढग त्याच्यामध्ये दिसतात हे निळ्या आभाळात. खूप मजा येते, खूप छान वाटतं. तुम्ही पण खूप एक्साइटेड असाल, नक्कीच मुंबईकडे येताना एकदा याच्यावरून प्रवास करा. तुम्हाला खूप भारी वाटेल. म्हणजे इंडियामध्ये असल्यासारखं वाटणारच नाही तुम्हाला, कारण आपल्याला खड्ड्यांच्या रस्त्यांची आणि ट्रॅफिकच्या रस्त्यांची सवय झाली आहे ना, त्यामुळं खरंच खूप चांगलं वाटतं. अटल सेतू. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, वाटलं तर व्हिडिओ शेअर करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. इथं जवळ आता हा आपला अटल सेतू संपतो. इथं समोरच तुम्हाला याच्या पुढे निळा बोर्ड दिसतो, याच्या पुढे थोडस हा बघा, हा टोल नाका आहे.
हा इथं अटल सेतू आपला संपलेला आहे. थँक्यू.